कोर्टाच्या पायऱ्या चढण्यापेक्षा जर बांधावरच न्याय मिळाला तर? ऐकायला थोडं वेगळं वाटतंय ना? पण अहिल्यानगरच्या कोपरगाव तालुक्यानं हे करून दाखवले. वर्षानुवर्ष चालणाऱ्या शेत रस्त्यांचे वाद आता कोर्टात नाही तर थेट शेतकऱ्यांच्या बांधावर सुटतात. जाणून घेऊया काय आहे या चर्चेतला कोपरगाव पॅटर्न. शेती म्हटलं की रस्ते आणि पानंद रस्त्यांचे वाद आलेच. जमिनीची वाटणी, खरेदी, विक्री आणि यामुळे रस्ते बंद होतात आणि मग सुरू होतो पोलीस ठाणे आणि कोर्टाचा फेरा. कोपरगावमध्येही अशीच अनेक प्रकरणं प्रलंबित होती, ज्यामुळे गावात तणावाचं वातावरण होतं. पण यावर उपाय शोधला ते म्हणजे तहसीलदार महेश सावंत यांनी. तहसीलदार सावंत हे स्वतः प्रशासकीय फौजफाट्यासह थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जातात. दोन्ही बाजूचं ऐकून घेतात आणि सामंजस्यानं वाद मिटवतात. नुकताच हिंगणी येथील पारधी वस्तीचा 14 वर्षांपासूनचा प्रलंबित असलेला वाद रात्री 8:45 वाजेपर्यंत थांबवून तहसीलदारांनी मिटवला. आतापर्यंत तब्बल 75 क्लिष्ट प्रकरणं त्यांनी निकाली लावली असून 60 किलोमीटरहून अधिक लांबीचे रस्ते त्यांनी मोकळे केलेत. संवत्सर असो वा ब्राह्मणगाव, प्रशासनाच्या या गतिमानतेमुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. वेळ, पैसा आणि श्रम वाचवणारा हा कोपरगाव पॅटर्न आता संपूर्ण राज्यात कौतुकाचा विषय ठरतोय. जर नियत साफ असेल आणि त्यासोबत जर प्रशासनाची साथ असेल तर वर्षानुवर्षांचे वाद एका दिवसात मिटू शकतात, हेच यातून सिद्ध होतंय. तुम्हाला काय वाटतं? हा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात लागू व्हायला हवा का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच पॉझिटिव्ह बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका.